बेडची तयारी चालली आहे. आपण आता या पपया बेडमध्ये घेणार आणि इथे 2.5-3 फूट रुंदीचा आणि गुडघाभर किंवा पोटरीभर उंचीचा एक बेड तयार करणार. जे जे शक्य असेल ते सगळी लाकडं घालायची. तुती, गिरीपुष्प, भेंडी अशी ताजी तोडलेले घालायची नाहीत, कारण ते रुजतात, जगतात, नंतर त्रास होतो. शक्यतो 2 महिने तोडलेली हे जसा चुरा होईल असा, काही प्रमाणात निवडुंग हे जे आहेत हे, किंवा ज्याच्यातनं पांढरा चिकेल अशा वनस्पतींचा वापर करायचा, म्हणजे त्यातनं फॉस्फेट मिळतं. आणि आपल्याकडे बांबू बराच आहे, त्याच्यावर आपण बांबू घालतो. आपले इकडे तोडलेले बांबू, मेलेले बांबू असतात ते आपण गोळा करतोय आणि ते बेडमध्ये टाकणार आहोत. जे आपण लाकडं लावणार आहोत ते ढासळू नये म्हणून अशा खुंट्या लावून त्याला अँकर करणार आपण, म्हणजे खाली बाहेर यायला नाही ते. हे 2005 26 जुलै या पुरामध्ये आलेली माती आहे. माती आणि वाळू ह्याच्यामधलं आहे, त्याला भुसा म्हणतात. आणि तो आपण बेडमध्ये घालणार आहोत. लाकडाच्या मध्ये तो जाईल आणि लाकडाच्या मध्ये जाताना ह्याची जेवढी लाकडं ह्याच्यात कुसतील तेवढी सुपीकता तयार होईल ह्याच्यामध्ये, कारण ह्याच्यातनं हवा छान राहते. माती अशी आपण पसरणार आणि ती बेडमध्ये वापरली जाणार. या पोकळ्या सगळ्या त्या मातीने भरतील, म्हणजे लाकडाला मातीशी संपर्क आल्यानंतर कुजायची क्रिया चांगल्या गतीने चालू होते. भुशाची माती सगळीकडे टाकून झाली बेडवर. आता आपण इथे मध्ये इथली एक चर मारणार आणि त्या चरातली माती, चांगली सुपीक झालेली माती आहे, ते आपण बेडवर टाकणार. मग ह्याच्यावरती ॲक्टिवेटेड चारकोल आणि थोडं शेणखत, परत थोडी माती, असं करून हा बेड भरणार. म्हणजे इथे आता एक काढल्यामुळे, माती काढल्यामुळे खड्डा तयार होतोय आणि या जमिनीच्या पेक्षा तो खाली आहे, त्याचे इथे जलसंधारण होईल. आणि ह्या बेडवरती जे उंच झालंय ते गुडघ्यावर उंच तिथे आपण करणार, म्हणजे मग जास्तीचं पाणी त्या चरात उतरेल आणि वापसा कंडिशन कायम पावसातही राहील. आपला हा बेड तयार झालाय. तुम्हाला दिसत असेल की हा बेड गुडघ्यावर उंच झालाय. इथे आपण मध्ये माती खोदून वरती टाकले, इथे सारखी माती लावली. आता या मातीवरती चांगली माती शेतातली काढलेली, बाजूची जिथे कुजलेले घटक आहेत अनेक वर्ष, ती माती आपण ह्याच्यात घातली. आता ह्याच्यावरती आपण ॲक्टिवेटेड चारकोल तयार करताना जी माती होती त्याच्यामध्ये कोळसा आहे, तो ॲक्टिवेटेड केलेला नाही आहे, तो ॲक्टिवेटेड ह्याच्यामध्ये होईल, तो टाकणार. शेणखत टाकणार आणि परत इकडच्या बाजूला परत एक थोडंसं खोदून ते मातीमध्ये मिक्स करणार, सगळं वरती माती घालणार. म्हणजे हे आपले बेड लागवडीसाठी तयार होतील. अशा पद्धतीने हे कायमस्वरूपी उंच गादी वाफे
आता हे नंतर काही वर्षभरात खाली बसतात, म्हणजे अजून एक वीटभर खाली बसतील ते, पण तरी सुद्धा त्याची जी उंची आहे ती चांगली राहील. आपण हे मांडवासाठी खांब लावलेले आहेतच, त्याच्यावरती मांडव तयार करता येईल आणि चांगल्या पद्धतीच्या भाज्या. पावसाळ्यामध्ये सुद्धा जास्तीचं पाणी निघून जाण्याची रचना याच्यामध्ये असेल, म्हणजे आहे, आणि ती चांगल्या पद्धतीने पीक चांगलं वाढू शकेल. तर या मातीमध्ये ही मिक्स केलेली माती आहे, त्याच्यामध्ये शेणखत, कोळसा, कडुनिंबाची पेंड, बोनमील असं सगळं एकत्र केलं, म्हणजे उत्तम जेवण असं तयार करून आता हे आपला तयार जो गादी वाफा आहे त्या गादी वाफ्यावरती आपण ते पसरून घेतोय. हे मातीमध्ये सगळे एकत्र करणार, म्हणजे ह्याच्यावरती जे आपण बी लावू, त्या लावलेल्या बीला शिशु अवस्थेमध्ये अन्नद्रव्यांचं पोषण, तिथे पोषणासाठी अन्नद्रव्य उपलब्ध असणार त्याच्यात, त्याची वाढ चांगली होईल तेव्हा. मग हे पंजाने आपण मिक्स करून घेणार. मग ह्याच्यावरती ठिबक आणि तुषार सिंचन, सूक्ष्म तुषार सिंचन हे करून त्याच्यामध्ये मग आपण बी लावणार. आता हे 4-5 दिवस असंच तापू देणार, आणि त्याच्यानंतर याच्यावरती अजून 10 दिवसांनी नवीन लागवडीची तयारी सुरू करणार. हा आपला उंच गादी वाफा तयार झाला.